नमस्कार मंडळी, पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले, महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी. विठाला विठाला विठाला. आज असा प्रॉब्लेम आहे की माझ्या अंगात जेवढी ऊर्जा होती सगळी ऊर्जा हे पहिलं वाक्य बोलण्यामध्ये घालवलेली आहे. आणि आता पुढचा व्हिडिओ आता बघा, काय सांगू तुम्हाला बघा. नगारा पुढे गेलेला आहे, रथाच्या पुढच्या दिंड्या रथाच्या पुढे जात आहेत. रथ सज्ज झालेला आहे आणि माऊली आता निघणार आहेत. दिंड्या सगळ्या रांगेत लागल्या नंबर वाईज. आता 23 आहे, 22 आहे, 19, 11, 12 आली ही माऊली सुद्धा त्यांच्या मागे त्यांच्या मधून. फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे तलाव आहे. तलाव नाही, थोडंसं पाणी साचलेलं होतं बोरिंगचं. तिथे मी जस्ट आंघोळ केली आहे थंड पाण्याने. इथे पाटी लावले की पाणी पिण्यास अयोग्य, तेच पाणी हे टँकरने भरतात. म्हटलं आंघोळ तर आपण करूच शकतो म्हणून मी आंघोळ केली. इथे एक बाटली, ही बाटली होती ती चेचून त्याचं हे केलं, मग केला आणि मग मी केली आंघोळ. बस आता कपडे पण धुतो इथेच आहे ना. दुपारचे 1:15 झालेत. मी धर्मपुरी कॅनलला आलो आहे, आत्ताशी पोहोचलोय. सकाळी पाणी मिळालं म्हणून तिथंच कपडे धुत बसलो. कपडे धुतल्यावर म्हटलं ओली का ठेवायची म्हणून वाळवत बसलो. तर एवढा उशीर झाला. म्हटलं खायला काय करायचं, खायला पाठीमागं जाऊया आणि तेच झालं. सवयीप्रमाणे घाणेरडे वडापावच आणि सुंदर असा साखरेचा चहा प्यायलो. आणि आत्ता इथे धरमपुरी ओढ्याला पोहोचलो आहे. आणि साधू बुवाचा एक असतो ओढा हॉल्ट, तो झाला. आणि धर्मपुरी बाबा काय असं काय ते धर्मपुरी कॅनल अशा ठिकाणी आलेलो आहे. आता इथे एवढं पाणी आहे आणि एवढे मस्त मस्त लोक आंघोळ करतात. सो आय फेल्ड की यार परत कपडे धुवायला पाहिजे होते इथेच. पण प्रॉब्लेम काय झाला सांगू का तुम्हाला. मला सांगायचं होतं, जिथून मी पाणी नेहमी घेतो त्यांच्याकडून मी ताक घेतला. ताकाची बाटली कधी घेत नाही सहसा मी. तर त्या मावशींनी मला विचारलं ना की का चालतोय, थांबायचं, गाडीने यायचं वगैरे. म्हणून बोललो, त्यांना सांगितलं बाबा मी व्हिडिओ बनवायचे असतं मला म्हणून मागं चालतो. मग त्यांनी विचारलं की का करतो तू असं, काय म्हणजे एवढं काय तुला. त्यांनी चौकशी केली, बाबा काळजीपोटी बाबा तुझे पाय सुजलेत माझी, माहिती आहे का. मग त्यांनी चौकशी केली, कारण त्यांचा मुलगा पण माझ्यासारखाच आहे, माझ्याच वयाचा आहे, जो की त्यांच्यासोबत दुकान त्यांचं पाण्याचं जे धंदा व्यवस्थित चालवतो सगळं. तर त्यांना मी म्हटलं एक काम करा, तुम्ही व्हिडिओ बघा मग तुम्हाला कळेल मी काय करतो. मग त्यांना व्हिडिओ लावून दिला कालचा आणि त्यांनी सुरू केलं बघायला. 17 मिनिटं त्यांनी मान वर पण नाही काढली. 17 मिनिटं ते सलग बघत होते. बोललो कळलं का मी काय करतो. त्या एवढ्या खुश झाल्या की त्या बोलल्या तू नको चालत जाऊस, तू मला हात करत जा, गाडीत बसत जा, काही होते असं. बाबा पायाला सूज, म्हणजे त्यांच्यातला असं तो मातृत्व भाग जागा झाला बरोबर. आहेत ओळखीच्या, आम्ही 3 वर्षापासून त्यांच्याकडेच पाणी येतो. कन्हैया नावाची बाटली बघितली असेल ना, त्यांच्याकडेच मी पाण्याची बाटली घेतो. पूर्ण कुटुंब असतं, पूर्ण कुटुंब ओळखतं मला. आणि मग त्यांचं ते बघून मला बरं वाटलं की चला, त्यांना कळालं की मी हे का करतो. त्यांनी विचारलं पैसे मिळतात का, म्हणजे नाही हो काही मिळत नाही. लोकांना वाटतं पैशासाठी करतो वगैरे, पण चिल्लर पण नाही मिळत. ते पण जे मिळतं ते त्या व्हिडिओमध्ये दिसतं ना काय मिळतं मला. तू नाही का ते कालचे तेलंगणाचे बोलले 2 वर्षापासून ते हा उन्हाने एक तर पहिलेच बेजार झालं आणि कॅमेरावर ते अजून खराब होते. तर 10 मिनिटं आराम करतो आणि निघतो इथं. आणि ओढते काय हा पाणी ओढतोय. सरळ निघायचं पाहिजे, कुठं निघतो
हा बरोबर. मला येतं इकडे. भलेही रस्ते छान झालेत पण नशीब असे मध्ये मध्ये काही काही ठिकाणी झाडं ठेवलीत बाबा, त्याच्यामुळे माणसावर उपकार आहेत माणसाचेच. वेळ आहे 1:39. गाव आहे गुरसाळे. ऊन तेवढंच. गुरसाळे दोसरा काढला, दोसरा उन्हाने आज दोसरा. लयच उन्हाच्या धारा. ताकाची ढेकर आलेली आहे मस्त. 1 लिटर ताक प्यायलो. हा गुरसाळे म्हणजे इथं गुळाचा मळा वगैरे असतं ना काहीतरी. आता कसं भरल्यासारखं वाटतं जरा माणसं दिसली की आहे ना. तर मग आजपर्यंत बाबा काय त्रास झाला आज मला काय सांगू. आज खरंच उन्हाने एकदम अति बेजारी झालेली आहे. बेजार झाली जनता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येक टप्प्यावर माणसं बसतातच आहेत सारखे. थोडी चालले की थोडी बसतायत. आणि मी बराचसा मागे राहिलोय. आणि त्याहून वाईट गोष्ट अशी झाली आहे की कशाला चार्जिंग उरलेली नाही आहे. व्हिडिओ बनवायचा तरी कसा, कुठं बसून एडिट करायचा, चार्जिंग करायचा. आज म्हणजे खऱ्या अर्थाने सत्व परीक्षा आहे. सुहासिनीची सत्व परीक्षा. लोक कुठं पण जिथं सावली मिळेल तिथं बसतं. आता इथे हेच झालं की दुकानाच्या आत माणसं बसली तर दुकानदार बोलतोय बसा आहे नाही. म्हणजे माणसाला सावलीची इतकी गरज झाली आज. काय उपयोग मग जर सावली नसेल तर. हवा आली उडाली माझी छत्री बाई मी नव्हते भानत. हा तो ऐसा है बाबू आज तो ना रहा काबू हो गए बेकाबू. अभी इधर सावली दिख रहा है मेरे को थोड़ा सा. सावली और झाड़ा. तो मैं विचार कर रहा है कि सावली और झाड़ा में जाके बैठेंगे और फिर कुल्फी खाने का सोच रहा हूँ. बहुत लोग कुल्फी खा रहे हैं. कुल्फी उत्तम से हरिबा माने स्वागत उत्सुक. त्यांनी स्वागत करून ठेवले ऑलरेडी यायच्या आधीच. चला चला पुढे बसायला पाहिजे यार. हा अयो चांगला आहे वहिनी हा सुद्धा. बरं का वहिनी चांगला. फक्त पेपर सारखा आहे एवढंच आहे. चांगला आहे डिझाईन पेपरची घ्यावर. आजकाल रांगोळ्यांच्या ट्रेंड खूप वाढत चाललाय. सगळेजण रांगोळ्या काढतायत. पण तुम्ही कधी पोह्यांची रांगोळी पाहिलीत का? पोह्यांची रांगोळी हे बघा. ठिपक्या टिपक्यांची पोह्यांची रांगोळी. पोहे अशी रांगोळी कुठे बघायला भेटणार आहे का आपल्याला? मग अशी रांगोळी बघायची असेल तर कधी कधी असते, रोज नसते अशी रांगोळी. काय बोलणार आता, कोणाला काय बोलावं आपण. मी फक्त जागरूक करण्याचा प्रयत्न करतोय. वेडसर भोळसर प्रयत्न माझा. माऊली जणू काय गायबच झालेत. मला 3-4 नंबरची दिंडी दिसली मगाशी, पण माऊलीचं काय आता पत्ता नाही बाबा. म्हणजे जेवढी गर्दी इथं आहे अंदाजाने माऊली कुठेतरी बसले असणार आहेत. तर आपण पण गर्दीचा फायदा घेऊन चोरी करूया. तर चोराला काय मिळतंय का बघूया. कोणाचा आशीर्वाद, कोणाचा प्रेम. वस्तू सामान चोरून काय करणार आपण. अयो रंगीबेरंगी नुसते रंग आहेत. नुसते रंग भिजलेले घामाने बरसून आले पेंग पेंग. जागा शोधत एवढ्या आतमध्ये आलो तरी आतमध्ये पण दूरवर पसरलेत माणसं. कुठे शोधावं आता.
कुंटाने गपचूप जाऊन पडावं तर माणसं लगेच संशयितासारखी बघतात. बाबा कोण आहे हा आमच्या दिंडीत येऊन बसला आहे, अमुक आणि तमुक. काय बोलावं कोणाला आता, बोलतायला सोय नाही, बसायला सोय नाही. एवढं हे करून सगळी जागा तर शोधली आणि मिळवली. जशी जागा मिळवली तशी ही लोक अचानक चालायला लागलेत. काय झालंय यांना, इतका वेळ जागा देत नव्हते आणि आता जागा मिळाले, म्हटलं आपण आराम करूया, आराम करूया, तर हे का चालले, वेडे आहेत का? ॲक्च्युली ना वेडा मी आहे, कारण ते लोक मगाशी आलेत आणि आत्ता चाललेत आणि मी आत्ता आलोय म्हणून बसलोय. त्यांचा आराम करून झालाय ऑलरेडी आणि मी करत आहे. काय वेडा आहे. मला एक गोष्ट कळत नाही, मला भेटणाऱ्यांपैकी जास्तीत जास्त लोक वाशिम, नांदेड, जालना, जळगाव तिकडचेच काय आहेत, धुळेच्या तिकडचेच जास्त आहेत. आणि इथे झोपल्यापैकी बरेच जणांची भाषा तिकडचीच आहे, नांदेड, जळगावची. कसं काय तिकडचे कशी काय जास्त आहेत वारी, है ना? हा आजचा व्हिडिओ एकदम बोर असणार आहे. अरे गप्प मत आजच अरे तुझी आजचा व्हिडिओ एवढा बोर असणार आहे याची मला खात्री आहे, कारण आज वातावरणच तसं आहे. फक्त ऊन आहे आणि ऊन वटातून सांजणं नांदणं अशी काय ती अवस्था, दुरावस्था, बुळावस्था, बिकट अवस्था, कठीण किती. हमने नगाराचा आवाज आला, अरे हा काहीतरी नगारा. हे बघा झोपून नगारा, झोपून म्हणजे मी बसलेलोच आहे, म्हणजे काय सीन आहे माझ्यासाठी. तुझ्या येडा देवा विन माणूस पाला पाचोळार. आता कसं जीवात जीव आला रे माझ्या, एकदम एनर्जी आली अंगात. हे उठा पांडुरंगा माना ना 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 ना, मावशी कशा बघत्यात माझ. झालं दर्शन झालं. कुठले हिंगोली. पाय दुखत होता म्हणून मी पाय जस्ट सरळ केला आणि मला एक आठवलं तुम्हाला दाखव. त्या मगाशी एक मावशी मला बोलल्या की पाय सुजले, तेव्हा मला कळलं की पाय सुजलंय. मला असं वाटलं की हे नॉर्मल आहे, तर काय आपल्याला कळत नाही बाबा, आपण तर पायी हळूहळू चाला. तुमच्यासोबत घडणाऱ्या प्रत्येक पॉझिटिव्ह गोष्टीला जर तुम्ही चमत्कार मानायला लागलात तर माझ्या जीवनात माझ्यासोबत रोज प्रत्येक क्षणाला चमत्कार घडत आहेत. जसं मी मगाशी जागा बघून बसलो, तिथे मला नेमका बसल्यावर जागा मिळाली आणि जिथे बसलो टेकून ज्या भिंतीला, त्या घरातून एक मुलगा आला आणि त्याने बघितलं, बोललं दादा. मला कळलं आपला माणूस आला आहे आणि तो बोलला दादा काय घेणार. मी बोललो चार्जिंग. मग तर अरे मोबाईल, तर त्याने लगेच माझा मोबाईल घेतला आणि चार्जिंगला लावायला घेऊन गेला. त्याने मोबाईल घेतला आणि चार्जिंगला लावायला घेऊन गेला आतमध्ये. आणि मग त्याने चार्जिंगला फोन लावला, माझा चार्जिंग करायला घेतलं. मग त्याची आई आली, त्याच्या घरातली माणसं आली, मग त्यांनी खायला खीर दिली. बघा सकाळपासून उपाशी ह्या नको त्या गोष्टी घडल्या, मग आता काय फळ, खीर डायरेक्ट. मग असं खीर झाली आणि मग नेमकं सगळंच झालं पॉझिटिव्ह. म्हणजे मी ह्यालाच चमत्कार म्हणतो. खरं तर हवा इतकी आहे की मोबाईल हालतोय, तर ह्यालाच चमत्कार म्हणतोय मी. तर असं जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार ठेवलेत तर खूप चमत्कार आयुष्यामध्ये घडतील, यात काही शंका नाही. आणि आता हवा सुटले कारण पालखी नातेपुतेत पोहोचलेली आहे आणि नातेपुतेला पालखी पोहोचल्यावर जोरात पाऊस पडतोच, ही प्रथा आहे म्हणजे माझ्या अनुभवानुसार तरी. तर पाऊस त्याच्यामुळेच आता हवा बदल चालू आहे. दुसरी गोष्ट की मी माझ्याबद्दलचा एक व्हिडिओ बनवला आहे, तो सकाळी टाकला आहे, ज्याला खूप लोकांनी प्रतिसाद दिला चांगला. तर तुम्ही बघा, तुम्हाला कळेल माझी नेमकी काय कशी सोय असते. मला ओळखणाऱ्यांनी फक्त इव्हन फोटो काढण्यापेक्षा जर माझी सोय
चार्जिंग ही जरी केली तरी मला पुरेसं आहे. एवढी माफक अपेक्षा आहे माझी तुमच्याकडून. आजचा व्हिडिओ जरा असा बोर वाटू शकतो किंवा असं कारण माझं वातावरण तसं होतं. आज ऊन खूप होतं आणि मी सुद्धा खूप थकलो आहे आज, मग त्याच्यामुळे जरा तसं झाला आहे व्हिडिओ. पण आता ठीक आहे, होतच असतं. पालखी नातेपुतेला पोहोचलेली आहे, म्हणजे पोहोचली नाही अजून, आता 5:30 वाजलेत, 7च्या दरम्यान पोहोचते. उद्या आय गेस रिंगण आहे असं मला वाटतंय. नक्की आता चेक करून सांगतो, रिंगण आहे माझ्या माहितीनुसार. तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा, कारण व्हिडिओ तुम्ही बघता पण कमेंट केल्यावरच मला कळतं की तुम्हाला नेमकं काय कसं आवडलं आहे. मला आहेत काही लोक ज्यांचे मला मेसेज खरंच येतात. माझं व्हॉट्सअप मी ओपन केलं, माझा फोन बंद असतो कारण बॅटरी नाही आहे, आणि जेव्हा फोन चालू करतो तेव्हा खूप मेसेज आलेले आहेत इंस्टाग्रामवर, फेसबुकवर आणि व्हॉट्सअपला. तर सर्वांच्या मेसेजला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि अशीच प्रतिक्रिया कळवा. मी खूप मनापासून प्रयत्न करतो आहे काहीतरी चांगलं करण्याचा. उगाचच काहीतरी करायचं नाही आहे मला. जे मला करायचा उद्देश आहे जो काही लोकांपर्यंत पोहोचतो आहे, जसं तेलंगणाचे आजोबा काल भेटले आणि काही मुलं लहान जी माझ्या मागे मला बोलतात की मला भेटायचं आहे तुमच्यामुळे. माझ्यामुळे काही नाही आहे, पण माझा जो मूळ उद्देश आहे की आपल्यापर्यंतच पोहोचत नाही, आपलीच माणसं आपल्याकडे नाही आहेत, म्हणजे असं बरंच काय माझ्या डोक्यात आहे. तर ते उद्दिष्ट संपूर्णकडे होत चालले. आय फील पॉझिटिव्ह. आणि मी सर्वांचा खूप आभारी आहे, जे प्रेम करतायत, जे काळजी घेत आहेत, जे मला मेसेज करतायत, जे दिसल्यावर माझ्याकडे पळत येतात, त्या सर्वांचे आभार. जे मला शोधतात, माझ्यावर प्रेम व्यक्त करतात, त्या सर्वांचे खूप मनापासून आभार. जर कोणाच्या मेसेजला रिप्लाय देऊ शकत नसेल तर कारण फक्त मोबाईलला बॅटरी नाही, हे एकमेव कारण आहे. आणि खूप आजारी आहे पण तरीसुद्धा नो वरीज. दिवे घाटा जो आजारी पडलो तो अजून तसाच आहे, पण तरीसुद्धा ऊर्जा कुठून तरी येते आणि मी सगळं पार करत चाललो आहे. नातेपुतेला आता पोहोचेल थोड्या वेळात हळूहळू. बस अजून काय बोलू. जय हरी विठाल, श्री हरी विठाल.